हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय पहिला, वल्ली तिसरी, श्लोक क्रमांक 2. आता आपण ह्या तिसऱ्या वल्लीमध्ये जीवात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा याविषयी जाणून घेतोय. आता श्लोक असा आहे, या सेतू इजानानाम अक्षरम ब्रह्म यत्परम अभयम तितीर्षताम पारम नचिकेतम शकेमहि. अन्वयार्थ: जो यज्ञयाग करणाऱ्यांचा अक्षर परब्रह्म यांना जोडणारा सेतू आहे, जो तरुण जाऊ इच्छिणाऱ्यांना पैलतीरावरील अभयस्थानी नेणारा आहे, त्या नचिकेताग्नीला आम्ही जाणू इच्छितो, प्राप्त करू इच्छितो. पहिल्या अध्यायाच्या तिसऱ्या वल्लीमध्ये जीवात्मा, अंतरात्मा आणि तेथून परमात्मा असा हा मृत्यूनंतरच्या ज्ञानाचा प्रवास आहे. त्यासाठी पहिल्या मंत्रात यमराजांनी जीवात्मा आणि अंतरात्मा यांची ओळख करून दिली. या मंत्रात या जीवात्मा आणि अंतरात्मा यांना जोडणारा जो नचिकेत अग्नी आहे त्याची प्रार्थना करायची आहे. जीवात्म्याला या नचिकेत अग्नीचे सहाय्याने प्रथम अंतरात्म्याप्रत आणि तेथून परमात्म्याप्रत जायचे आहे. यास्तव त्याच्या प्राप्तीची नितांत आवश्यकता आहे. यासाठी त्या अग्नीला प्रसन्न करून घ्यायचं आहे. यमराज म्हणत आहेत की जो यज्ञयाग करणाऱ्यांचा अक्षर परब्रह्म यांना जोडणारा सेतू आहे, त्या नचिकेत अग्नीला आम्ही जाणू इच्छितो, प्राप्त करू इच्छितो. येथे यज्ञ याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. याचा अर्थ थोडा व्यापक घ्यायचा आहे. जे जीवात्मे अंतरात्म्याप्रत आणि तिथून परमात्म्याप्रत जाऊ इच्छितात, त्यासाठी जे यज्ञ यागादी उपासना करतात, अशा सर्वांना हा दिव्य नचिकेत अग्नी प्रसन्न प्राप्त होऊ दे. कुंडलिनी जागृत होऊन ध्यानसमाधी साध्य होऊन सर्व साधकांना त्या आदी अनादी परमात्म्याप्रत पोहोचण्यासाठी हा नचिकेत अग्नी सेतू, पूल म्हणून उपयुक्त होऊ दे. याचप्रमाणे भवसागराच्या भौतिक तीरावर उभे असलेल्यांना हा भवसागर तरुण अध्यात्माच्या पैलतीरी, जेथे मृत्यूचाच मृत्यू होत असल्यामुळे जो भीतियुक्त किनारा आहे, तिथे जाण्यासाठी हा नचिकेत अग्नी प्रसन्न होऊ दे, प्राप्त होऊ दे. हरिओम. आता आपण पुढचा श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक 3 पाहणार आहोत. आत्मानं रथिनं विद्धि शरीरम रथमेव तू बुद्धी तू सारथी विद्धि मना प्रग्रहमेवच. अन्वयार्थ: अंतरात्म्याला रथाचा स्वामी समज आणि शरीराला रथ समज, बुद्धीला रथाचा सारथी समज आणि मनाला सारथ्याच्या हातातील लगाम समज. हे एक पारंपरिक रूपक आहे. यमराज सांगत आहेत की अंतरात्म्याला रथाचा स्वामी समज आणि शरीराला रथ समज. शरीर आणि अंतरात्मा यांची नेमकी ओळख यमराज या रूपकाद्वारे नचिकेतला आणि त्या निमित्ताने आपल्याला करून देत आहेत. ही गोष्ट समजावून घ्यायला सांगत आहेत. आपण ही गोष्ट समजून जाणून ज्ञानाने त्याचं आचरण करायचं आहे. देहाला जरा काही कष्ट पडले किंवा काही इजा झाली की देहाला अर्थातच दुःख होते. या दुःखाने आपणही दुःखी होतो. आपल्यालाच दुःख झाले आहे अशीच आपली भावना असते. या उलट देहाला बरं वाटावं असं काही झाले की देहाला सौख्य प्राप्त होते.
याही वेळी आपल्यालाच सौख्य झाले आहे अशीच आपली भावना असते. यामुळे आपणच दुःखी किंवा सुखी होत असतो. वास्तविक या सुखदुःखाशी आपला काहीही संबंध नसतो. कारण त्या देहाचे मालक स्वामी म्हणजे अंतरात्मा आपण असतो. समजा आपल्या गाडीला धक्का लागून ओरखडा निघाला तर आपल्याला वाईट जरूर वाटेल. पण त्यावेळी आपण आणि आपली गाडी ही द्वैतभावना आपल्यात असेल. किंवा गाडी धुवून स्वच्छ केल्यावर आपल्याला आपली गाडी धुतल्याने आपणच अंघोळ केल्यासारखे वाटून आपण अंघोळ करणार नाही असं होणार नाही. कारण ते संयुक्तिक नाही. नाहीतर गाडीत इंधन भरल्यावर आपल्याला जेवायची गरज भासणारच नाही. गाडी आणि आपण या जशा दोन गोष्टी आहेत त्याचप्रमाणे आपण आणि आपला देह अशा दोन भिन्न गोष्टी आहेत. देह हा आपला सेवक आहे. आपण देहाचे मालक स्वामी आहोत. आपल्याला देहाकडून आपली सेवा करून घ्यायची आहे. मागील पारंपरिक रूपकात यमराज पुढे सांगत आहेत की बुद्धीला रथाचा सारथी समज आणि मनाला सारथ्याच्या हातातील लगाम समज. आपण म्हणजे अंतरात्मा आहोत. देह म्हणजे या संसाराच्या यात्रेचा प्रवास करण्यासाठीचा वापरायचा रथ, गाडी किंवा आपल्या भवसागरातील नाव किंवा वाहन आहे. हा रथ, ही गाडी, नाव, वाहन चालवणारा सारथी, चालक म्हणजे आपली बुद्धी आहे. या सारथ्याच्या, रथ चालकाच्या हातातील लगाम, चाबूक किंवा गाडीचं चक्र, स्टीरिंग किंवा नावेचे वल्हे म्हणजेच आपले मन आहे असे समज. याचा अर्थ आपण म्हणजे देह किंवा आपली बुद्धी किंवा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपलं मन नाही. देहाप्रमाणेच आपली बुद्धी आणि आपले मन ही आपले सेवा करण्यासाठी आपण वापरवायाचे आपले सेवक आहेत. देहाने अंतरात्म्याची सेवा करायची आहे. त्यासाठी त्या देहाने कसं वागायचं ते बुद्धीने ठरवायचं आहे. निर्बुद्धपणे, अविचाराने कृती करायची नाहीये. बुद्धी समोर आलेल्या प्रसंगाचा, गतस्मृतीचा विचार तसेच सद्यस्थितीचा विचार करून या सगळ्याचे पृथक्करण करून योग्य तो निर्णय घेते. हा निर्णय अंतरात्म्यासाठी त्याला त्या सृष्टीच्या लीलेचा आस्वाद घ्यायला मिळावा यासाठी घेतलेला असतो. मनाने बुद्धीचा निर्णय जाणून अंतरात्म्याकडून मिळणाऱ्या सद्भावनांचा प्राधान्याने मानसिक पातळीवर विचार करून त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी आदेश द्यायचा आहे. मनाने आपली मनमानी करायची नाहीये. आचार्याने मालकाला जे पाहिजे तेच अन्न शिजवायचं असतं. त्याला स्वतःला आवडेल ते अन्न तयार करायचं नसतं. नोकराने मालकाला जशी पाहिजे, जी पाहिजे तीच सेवा रुजू करायची असते. मालकाने विचारल्यासच नोकराने स्वतःचे मत द्यायचं असतं. त्याला स्वतःला स्वतंत्र मत नसतं. तेव्हा मनाचं काम आदेशाची अंमलबजावणी एवढेच असते. हरिओम.